नमस्कार मंडळी, मी अश्लेषा कांबळे तुमच्या सर्वांचं स्वागत करते. जय महाराष्ट्र. तर मंडळी, पावसाळा म्हटलं की सर्वांची तारंबळ उडते आणि शाळा, कॉलेज, पाऊस यांची जुगलबंदी पाहायला मिळते. तर यामध्ये प्रत्येकाला वेड लागलंय ते नवीन रंगीबिरंगी छत्र्या, रेनकोट हे सगळं खरेदी करण्याची, ते पण वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये. मी आज तुम्हाला अशा एका दुकानामध्ये घेऊन जाणार आहे ज्यामध्ये आपल्या सर्वांना हे सगळं मिळणार आहे, तेही अगदी कमी दरामध्ये. तर चला तर मग जाऊया. तर आता आपण आलो आहोत ठाण्यामधील जैनसन्स अंब्रेला शॉप या दुकानामध्ये आणि आपल्यासोबत दुकानाचे मालक आहेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया. तर मला सांगा की तुमच्याकडे नवीन काय काय व्हरायटीज आहेत? ट्रेंडिंग चालू आहे सध्या सगळं, तर मग तुमच्याकडे ट्रेंडमध्ये काय काय आहे? यावर्षी आपल्याकडे ट्रेंडमध्ये मॅजिक अम्ब्रेलाज आहे, आपल्याकडे फुल्ली ऑटोमॅटिक अम्ब्रेलाज आहे, आपल्याकडे डबल डेकर अम्ब्रेला, वाईल्ड लाईफ सिरीज, ट्रान्सपरंट, पेगोडा अशी भरपूर आपल्याकडे नवीन नवीन व्हरायटीज आहे यावर्षी अम्ब्रेलाजमध्ये. ओके, तर आता यांनी आपल्याला खूप काय काय अम्ब्रेलाची अशी नावं सांगितली आहेत, तर आम्हाला तुम्ही दाखवा प्रत्यक्षात त्या कशा आहेत, काय आहेत. ठीक आहे आपण बघूया. चला तर मग आता आपण बघूया नक्की त्या अम्ब्रेलाज कशा आहेत, किती व्हरायटीज आहेत आणि काय काय आहे. बेसिकली मला इथे प्राइस सांगा ना तुमची, कशी काय काय किती व्हरायटीज पण आहेत, तर प्राइस कशी? आपली रेंज तर 250 पासून 1200 पर्यंत रेंज आहे. त्यामुळे तुम्ही म्हणजे अशी कुठलीही अम्ब्रेला बघणार तर ही अम्ब्रेला एक आहे लेडीजमध्ये नायलॉन फॅब्रिक मध्ये, ही 500 रुपयाला अम्ब्रेला आहे. ओके. आणि जर तुम्हाला यापेक्षा साईज मोठी पाहिजे, अजून जम्बो साईज पाहिजे, तर ही एक अम्ब्रेला आहे. यामध्ये पण 3-4 ब्लॅक कलर्स वगैरे असे कलर्स आहे. ही 800 रुपयाला आहे. सुपर जम्बो साईज म्हणजे इझिली 2 लोक यामध्ये फिट होऊ शकतात. तर अशी आपल्याकडे खूप मोठी रेंज आहे. तुम्ही बघू शकता की वेगवेगळे अम्ब्रेलाज. ही 600 ला आहे 3 फोल्ड मध्ये. तर अशी खूप सारे अम्ब्रेलाज आहे. तर जशी तुमची चॉईस आहे, जसं तुमची रिक्वायरमेंट आहे तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये. तर इकडे अगदी 250 पासून अम्ब्रेलाची सुरुवात होते. तर इथे आपण पाहू शकतो, इथे 250, 350 आणि 500 अशा या अम्ब्रेलाज इथे लावलेल्या आहेत. आणि इथे पण आपल्याला 800 रुपयांच्या आणि त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त अजून जास्त अम्ब्रेलाज अधिक प्राइसच्या आपण पाहू शकतो. सगळ्यात हिट अम्ब्रेला ही 3 फोल्ड मध्ये, ही कलर चेंजिंग अम्ब्रेला आहे. तुम्ही बघू शकता की ही तुम्हाला असं हे सगळं व्हाईट दिसेल आणि याच्यावरती पाणी पडेल ना तर हे सगळं कलर चेंज करून टाकणार. ओके, मी फार एक्साइटेड आहे ही अम्ब्रेला बघण्यामध्ये. मला प्लीज तुम्ही दाखवाल का हे कसं काय? येस. तुम्हाला अम्ब्रेलाज हे सगळं व्हाईट दिसत आहे आणि याच्यावरती जसंच पाणी पडेल हे ऑटोमॅटिकली कलर चेंज करणार. फुलं वगैरे जे पण लीव्स वगैरे आहे सगळं त्याच्या ओरिजिनल कलर्स मध्ये येणार. वाव, मला तर ना ही फार गंमत वाटते. मी एकदा ट्राय करून बघू का? हो, हा कलर चेंज होतोय, तुम्ही बघू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये पाऊस पडला की ही कलरच चेंज झाला याचा. आणि ही सुकेल तरी परत ऑटोमॅटिकली पूर्ण व्हाईट होऊन जाईल, जशी होती तशीच. ओके, किती छान आहे म्हणजे हे सगळं. यामध्ये आपल्याकडे कलर ऑप्शन्स पण खूप आहे. यामध्ये 6 कलर ऑप्शन्स आहे, जशी पिंक, ब्लॅक, मरून, पीच. यामध्ये आपल्याकडे अजून ब्ल्यू आहे, ब्लॅक आहे, असे 6 कलर्स आहे यामध्ये. आणि अजून काय व्हरायटीज वेगवेगळ्या अम्ब्रेलाज मध्ये सध्या ट्रेंड चालू आहे, काय काय वेगवेगळं? याचा असं आम्ही एक पर्स सारखा आम्ही एक हँड कव्हर बनवलाय आणि ते बघू शकता ते खूप फॅन्सी अम्ब्रेला आहे. पण याचे हँडल पण तुम्ही बघणार की हे एकदम युनिक हँडल आहे. हे एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदा असं हँडल आलं आहे, ट्रान्सपरंट हँडल. यामध्ये पूर्ण आतमधले मेकॅनिझम दिसतात आणि याची स्पेशालिटी ही आहे की बटनातून ओपन होते आणि बटनातून परत बंद पण होते. हा, नॉर्मली अम्ब्रेला फक्त ओपन होते, ही ओपन प्लस क्लोज दोन्ही आहे. मला याची बॅग फार आवडली आहे. तुम्ही एकदम युनिक वे मध्ये केली आहे ती सगळी. हे पर्स स्टाईल मध्ये बॅग बनवली आहे यामध्ये. आणि अजून आपल्याकडे
आपल्याकडे खूप डिझाईन्स आहे, जशी ब्लॅक आहे. मेन्ससाठी आपल्याकडे यामध्ये चेक्स प्रिंट आहे. हे असे शर्ट चेक्स प्रिंट्स आहे, अशी खूप सारी डिझाईन्स आहे. हे पण सगळं फुल्ली ऑटोमॅटिक अम्ब्रेला आहे. कारण मेन्सला काय असते, लेडीजसाठी तर भरपूर व्हरायटी आहे. मेन्ससाठी फक्त ब्लॅक वापरून वापरून ते हैराण होऊन जातात, तर त्यांना काय नवीन करायचं असं, त्यामुळे आम्ही हे शर्ट पॅटर्न मध्ये बनवले की त्यांना पण काय डिफरंट वाटेल. आणि ही पण फुल्ली ऑटोमॅटिक बटनाने बंद होऊन जाते. ही एक युनिक अम्ब्रेला आहे. अच्छा. हा, तुम्ही नॉर्मली सिंगल डेकर अम्ब्रेला बघितली असेल, ही डबल डेकर अम्ब्रेला आहे, विंड प्रूफ. मी आतापर्यंत बस ऐकलेली डबल डेकर, पण आता मी प्रत्यक्षात अम्ब्रेला बघते. डबल डेकर अम्ब्रेला तुम्ही पाहू शकता इकडे. याचं मेन कन्सेप्ट हे आहे की हे विंड प्रूफ आहे. तुम्ही इथून बघणार की इथून ओपनिंग दिलेली आहे. Okay. जास्त वारा आला तर वारा इथून निघून जाईल. आणि हे फ्लॅप्स आम्ही रिव्हर्स फ्लॅप्स बनवले आहे. तर यामधून पाणी असं स्लोपने खाली येऊन जाईल, पाणी पण नाही जाणार आणि ही उलटी पण होणार नाही. तुम्ही याची साईज बघू शकता की यामध्ये इझिली 3 ते 4 लोक इझिली कम्फर्टेबल. तशी जम्बो अम्ब्रेला टाईप आहे ही. नाईस, छान आहे. अजून लॉंग मध्ये आपल्याकडे वेगवेगळे व्हरायटीज आहे. हे डिजिटल प्रिंट अम्ब्रेलाज आहे, तुम्ही बघू शकता. याच्यावरती जे प्रिंट्स आहे हे सगळे डिजिटल प्रिंट्स आहे. हे पण खूप युनिक आणि खूप ट्रेंडिंग आहे. आणि फॅब्रिक हे डबल कोटेड फॅब्रिक आहे. तुम्ही बघू शकता की आतून पण कोटिंग आहे आणि बाहेरून पण कोटिंग आहे. मी इथल्या वाईल्ड लाईफ अम्ब्रेला बद्दल खूप ऐकलंय, तर मग तुम्ही दाखवू शकता का मला? वाईल्ड लाईफ अम्ब्रेला ही आपली स्पेशालिटी आहे, कारण हे सगळं प्रिंट्स आपणच स्वतः केले आहे याच्यावरती. ही आपली वाईल्ड लाईफ सिरीज अम्ब्रेला आहे. हे बघू शकता तुम्ही. हे लांबून बघणार तुम्हाला पूर्ण डिझाईन दिसेल. यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे प्रिंट्स आहे. हे लेपर्ड झाला, यामध्ये टायगर आहे आपल्याकडे, यामध्ये अजून एलिफंट्स आहे. अशी भरपूर व्हरायटीज. पण ही लिमिटेड एडिशन आहे, म्हणजे हे तुमची अम्ब्रेला म्हणजे समजून घ्या की हे 15-20 जून पर्यंत हे संपून जाईल, तेवढा स्टॉक आहे यामध्ये. हे बघा, ही पण वाईल्ड लाईफ सिरीजचं एक अम्ब्रेला आहे. तर हे फोटोज वगैरे तुम्हाला कसे कुठून मिळतात? हे ऍक्च्युली माझा एक फ्रेंड आहे जो फोटोग्राफर आहे वाईल्ड लाईफ सिरीज वाला. तर त्यांनी सगळं फोटोज आपल्याला सेंड केले. आपण त्याचं हाय रेझोल्युशन एक्सपोज घेऊन अम्ब्रेलाज प्रिंट केले. नाईस, हे खूप युनिक आहे, सगळं इंटरेस्टिंग आहे. फोटोग्राफरला पण आपण इकडे क्रेडिट दिलंय, ते बघणार. अच्छा, ओके ओके. हा. वाव, म्हणजे ही तर एक अशी रील्स साठी वगैरे खूपच बेस्ट आहे. नाईस. तर ही एक ट्रान्सपरंट अम्ब्रेला आहे, फोटोशूट साठी, मग परत व्हिडिओज साठी वगैरे ह्याचा खूप यूज होतो. छान आहे. हा, ही लहान मुलांसाठी अगदी कम्फर्टेबल आहे, खूप छान आहे ही. सुंदर अशी सिम्पल डिसेंट डिझाईन मध्ये ही अम्ब्रेला आहे आणि खूप छान आहे, एकदम कम्फर्टेबल आहे आणि अशी मोठी अम्ब्रेला आहे. छान आहे. इथे छत्री घेण्यासाठी भरपूर लोक आली आहेत, तर त्याच गर्दीमध्ये आपण एकाला विचारणार आहोत. तर ताई, काय म्हणाल तुम्ही की तुम्ही कशा प्रकारे छत्री बघता, इथे कोणत्या व्हरायटी? इथे भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत, खूप काय काय आहे, तर काय तुम्ही कसला शोध घेताय? म्हणजे ज्या छत्र्या ड्युरेबल असतील, यूज करायला ज्या इझी असतील वापरायला, टिकणाऱ्या अशा छत्र्या वापरते. ऑटोमॅटिक असतील, खूप इथे डिझाईन्स आहेत, तर ते सिलेक्ट करतो आम्ही. इथे मी पण बघितलं फार डिझाईन्स आणि एकदम इकडे बोलतात ना असं कन्फ्यूज होण्यासारखं की काय घेऊ काय नाही असं झालंय. मग तुम्ही नक्की कोणत्या प्रकारची छत्री बघताय? मी माझ्या मुलीसाठी छत्री बघायला आले. तर आता यंग जनरेशनला कशा छत्र्या आवडतील या दृष्टीने मी बघायला आलेले. तर मग तुला कशा प्रकारची छत्री घ्यायला आवडेल? तुला कसं काय वाटेल? कोणत्याही प्रकारची जी चांगली असेल आणि वाऱ्यात उडणार नाही. एकदम आता असा ट्रेंड वगैरे चालू आहे, तर तुला असं वाटतं का मी एकदम अशी ट्रेंडी वगैरे हा. छत्री घेऊ? ओके. मग तुला असं म्हणजे काही लोक अशी असतात की जे फक्त घ्यायचे म्हणून छत्री घेतात आणि पावसाळा आहे म्हणून छत्री वापरतात, पण काही असे असतात की नाही मला ट्रेंड फॉलो करायचा आहे, मला कलर वगैरे बघायचा आहे, तर काय त्याच्यामध्ये तुमचं तसं काही? दोन्ही बॅलन्स करायचे आहेत आम्हाला, ट्रेंडी आणि ड्युरेबिलिटी. तर इथे खूप अशा व्हरायटीज मध्ये आपण छत्र्या बघू शकतो आणि इथे आपल्याला ट्रेंडी, ड्युरेबिलिटी सगळं 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 एकत्र. तुम्ही काय सांगाल, तुम्ही कशा प्रकारची छत्री घेतलीये? काय तुम्ही? बेसिकली गाडीत ठेवण्यासाठी मोठ्या छत्र्या लागतात, कारण पावसातनं छत्री बंद केल्यानंतर गाडीत पाणी वगैरे पडतं. त्यांच्याकडे त्या कव्हरवाल्या छत्र्या पण आहेत, ज्या युजली बाहेर जास्त मिळत नाही. त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे, तर स्पेसिफिकली त्याच्यासाठी, कारण ऑफिसला जाताना गाडीत वगैरे पाणी पडू नये म्हणून. तर इथे वुमन्स सोबत मेन्सचं देखील एवढं
तुमच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत लहान इकडे? मुलांसाठी आपल्याकडे कव्हरवाली अम्ब्रेलाज आहे, लहान मुलांसाठी आपल्याकडे कलर चेंजिंग आहे, त्यामध्ये पण आपण मॅजिक सिरीज बनवली आहे. तुम्ही बघू शकता की ही आहे, त्यांना अटॅच कव्हर असतं असं, आणि हे असं कव्हर ओपन होऊन जातं. हे युनिकॉर्न प्रिंट्स, हे गर्ल्ससाठी बॉईजसाठी आपल्याकडे पॉवर रेंजर्स वगैरे असे खूप सारे डिझाईन्स प्रिंट्स वगैरे आहे. कलर चेंजिंग दाखव रमेश. अच्छा, लहान मुलांचे पण कलर हा, लहान मुलांची पण कलर चेंजिंग, ही लहान मुलांची कलर चेंजिंग अम्ब्रेला आहे, ते बघू शकता. वाव, म्हणजे तुम्ही पाहू शकता की ते क्यूट आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत किती काय काय व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळत आहेत तिकडे. तर आता आपण पाहू शकतो माझ्यासोबत 2 लहान चिमुकल्या मुली देखील आहेत. आपण त्यांना बघूया काय वाटतंय. तर हा तुम्ही कलर कोणता घेतला? 2-2 घेणार आहे की एक घेणार आहे? एक तुला कोणता कलर आवडला? हा कलर जास्त आवडला का? आणि तुला हा काय करणार आहे छत्रीचं? हा छत्रीचा घरी फॅशनला ठेवणार. फॅशनला ठेवणार. मस्त मस्त, छान छान कलर सिलेक्ट केला. तुला हा कलर आवडतो का? हा, आणि बाबू तू कोणता 2 घेणार आहे की एकच घेतलाय? हा एकच. एकच. आणि तू पण फॅशनला ठेवणार आहे? तू काय काय शॉपिंग केलीस इकडे? मी छोटी छत्री घेतली. छोटी छत्री घेतली. ह्याच्यामध्ये तुला ही का आवडली? मला ग्रीन आवडती. हा आवडता कलर आहे. मम्माने जॅकेट घेतला. हा काय? तर आपण पाहू शकता की ह्या लोकांनी या सगळ्या या ज्या छत्र्या आहेत त्या फॅशन साठी घेतल्या. त्या फक्त आणि फक्त शोपीस म्हणून आपण युज करू शकतो असं देखील आहे इथे. तर अजून काही आपण बरंच पाहणार आहोत. चला मग आता छत्र्यांचं सगळं झालंच, मग आता प्रवास करणाऱ्या लोकांना रेनकोट गरजेचं आहे. तर मग रेनकोट मध्ये तुमच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत? रेनकोट मध्ये आपल्याकडे जॅकेट पॅन्ट्स आहे. रेनकोट मध्ये आपल्याकडे त्यामध्ये डबल लेअर, ट्रिपल लेअर, फुल वॉटरप्रूफ असे रेनकोट्स आहे. वुमेन्ससाठी आपल्याकडे लॉंग कोट आहे. आपल्याकडे वुमेन्ससाठी स्पेशल पॅन्ट शर्ट आहे. आपल्याकडे स्कर्ट टॉप आहे. खूप वुमेन्स असे असतात ज्यांना ॲक्टिव्ह चालवायचं आहे, पण त्यांना लॉंग कोटमध्ये काय असतं, खालचं थोडं पोर्शन भिजतं, तर त्यांना एकदम फुल प्रोटेक्शन पाहिजे, तर आपल्याकडे स्कर्ट टॉप पण आहे त्यामध्ये. नाईस, हे ऐकून मला खूप असं छान छान वाटतंय. तर आता आपण बघूया नक्की कशा काय काय व्हरायटीज मध्ये आपल्याला इथे रेनकोट मिळणार आहेत. चला तुम्ही आता दाखवू शकतात काय काय नवीन नवीन येते? येस, रेनकोट्समध्ये तुम्ही बघू शकता की हे आपलं प्रीमियम सूट आहे. जे बायकर्स असतात, जे बाईकवर प्रवास करतात, त्यांच्यासाठी हे आम्ही बनवलं आहे. हे तुम्ही बघू शकता की हे पूर्ण रेन सूट आहे. जॅकेट, हे पॅन्ट, आणि याची स्पेशालिटी तुम्ही बघणार की नॉर्मल रेनकोट्स असतात त्यामध्ये स्टिचेस असतात. हे आम्ही फुल वन पीस बनवलं आहे. यामध्ये शोल्डरचं स्टिच नाही, हाताचं स्टिच नाही, फुल वन पीस आहे, कुठे पण शिलाई नाही. आणि तुम्ही झिपर पण बघू शकता. हे जे झिप्स यूज केले आहे हे फुल्ली वॉटरप्रूफ आहे. नॉर्मली झिप्स तुम्ही बघणार ना तर त्यामध्ये असे दाणे 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 असतात. ही जी आहे ही फुल वॉटरप्रूफ झिप आहे, तर यामध्ये झिपमधून पण पाणी जाणार नाही. हे अशी यावर्षीचं हे नवीन आपलं इनोव्हेशन आहे, नवीन प्रोडक्ट आहे की यामध्ये आपला प्रयत्न केला आहे की फुल वॉटरप्रूफ होऊन जातं. आणि याची तुम्ही पॅन्ट पण बघणार तर हे ट्रिपल लेअर पॅन्ट आहे. हे पण फुल्ली वॉटरप्रूफ. यामध्ये बाहेर नायलॉन, आतमध्ये PVC आणि त्याच्या आतमध्ये फॅब्रिक, अशी ही ट्रिपल लेअर पॅन्ट आहे. तर हे सगळं आम्ही R&D करून खूप यामध्ये खूप टेस्टिंग करून त्यानंतर आम्ही प्रोडक्ट्स लॉन्च करतो. तर हे सगळं आपलं इनहाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहे. आता तुम्ही महिलांसाठी बघणार तर आपल्याकडे हे स्कर्ट टॉप आहे. कारण जे ॲक्टिव्हावर प्रवास करतात त्यांना असं असतं की बिलकुल पण भिजलं नाही पाहिजे, तर त्या हिशोबाने आम्ही हे स्कर्ट टॉप बनवलं आहे. हे जॅकेट आहे, स्कर्ट म्हणजे स्कर्टचं वरचं टॉप आहे. आणि हे तुम्ही बघणार तर हे रॅप राऊंड स्कर्ट आहे. हे असं रॅप राऊंड स्कर्ट आहे. इकडे झिप पण दिली आहे, तर इझिली तुम्ही असं रॅप करून तुम्ही वेअर करू शकता. वाव, तर मग मी हे या वर्षीचं काहीतरी एक नवीन बघते. म्हणजे रेनकोट्स मोस्टली आपण बघतो तर पॅन्ट आणि जॅकेट येतं किंवा मग फुल नॉर्मल येतो, पण हे एक स्कर्ट आहे आणि टॉप आहे. मी हे खूप युनिक बघते इकडे. यामध्ये आपली थर्ड व्हरायटी जी आहे ती आपल्याकडे ही लॉंग कोट आहे. म्हणजे ज्यांना असं असतं की शॉर्ट डिस्टन्स कव्हर करायचं आहे किंवा जास्त त्यांना टाइम नाही की स्कर्ट घाला, टॉप घाला, पॅन्ट घाला, जॅकेट घाला, त्याच्यासाठी हा लॉंग कोट बेस्ट आहे. हे मेन्स वुमेन्स दोन्ही यूज करू शकतो. तुम्ही बघू शकता. हे आपला वन पीस लॉंग कोट आहे. म्हणजे एकच तुम्ही लॉंग घातला, तुम्हाला काही अजून घालायची गरज नाही. नाही, इथे चांगलं आहे, पण एवढे सगळे यांच्याकडे आता व्हरायटीज वगैरे खूप आहेत.
पण ह्याच्या मागची मेहनत तर फारच असणार. तर मग काय, किती माणसं लागतात तुम्हाला या सगळ्या मागे आणि किती मेहनत आहे या सगळ्यांमध्ये? ऍक्च्युली तुम्ही प्रोसेस बघणार तर प्रोसेस तर खूप मोठा प्रोसेस आहे. त्यामध्ये पहिले फॅब्रिक्स प्रोक्युअर होतात, ते सॉर्टिंग होते, त्याची टेस्टिंग होते, त्यानंतर ते कटिंगला जातात, त्यानंतर ते स्टिचिंगला जाणार, त्यानंतर ते फ्रेमला लागणार. तर प्रत्येक म्हणजे हा प्रोसेस ऍक्च्युली खूप मोठा प्रोसेस आहे. यामध्ये ऑटोमॅटिक मशीन्स पण आहे, पण यामध्ये ह्युमन लेबर पण इन्व्हॉल्ड आहे खूप जास्त. तर आपण पाहिजे तर तुम्हाला एक बेसिक आपल्याकडे एक युनिट आहे ते आपण बघू शकता. यांची खासियत अशी आहे की हे इथेच मॅन्युफॅक्चर करतात आणि प्रोडक्शन पण हे इथेच करतात. तर आपण जाऊ शकतो का येस येस, मॅन्युफॅक्चर? 100% आपण जाऊ शकतो. चला. तर बेसिकली तुम्ही ह्याची प्रोसेस सांगू शकता का काय आहे? ऍक्च्युली प्रोसेस समजायला गेले तर खूप मोठी प्रोसेस आहे, पण तुम्हाला मी एक शॉर्ट मध्ये समजून देतो की सगळ्यात पहिले हे फॅब्रिक्स आहे. तुम्ही बघू शकता की हे सगळं फॅब्रिकचे रोल्स आहे. यामध्ये वेगवेगळे प्रकारचे आहेत, पॉलिस्टर, पॉन्जी, नायलॉन असे वेगवेगळे फॅब्रिक्स आहेत. तर याची पहिले प्रोक्युरमेंट होते, त्यानंतर हे कटिंग होणार. म्हणजे हे बघा, हे हा जो तुम्हाला दिसतो इकडे मेटलचा, याच्यावरती ते फॅब्रिक असं लागणार, त्याची फोल्डिंग होणार आणि त्यानंतर आपल्याला कुठली अम्ब्रेला पाहिजे, कारण अम्ब्रेलामध्ये आपल्याकडे 200+ व्हरायटीज आहे. तर तुम्हाला कुठली अम्ब्रेला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही ते मेजरमेंट घेऊन आम्ही कटिंग करतो. त्यानंतर ती अम्ब्रेला जाते स्टिचिंगवर. ते फॅब्रिक जे कटिंग असेल ते स्टिचिंगवर जाणार आणि ते राऊंड होऊन जाईल असं पूर्ण ते घेरा तयार होईल. त्यानंतर ते जे राऊंड तयार झालं ते फ्रेमला स्टिचिंग होणार. इकडे तुम्ही बघू शकता की हे आता ते हे मोठे अम्ब्रेला आहे, याचं प्रोडक्शन चालू आहे. तर हे बघू शकता की हे फॅब्रिक आणि ही फ्रेम आहे. तर याला हे फॅब्रिक आहे ना, हे फ्रेमला जॉईंट होणार. तर जॉईंट करायचं प्रोसेस हे ऑटोमेटेड पण आहे आणि मॅन्युअल पण आहे. तुम्ही हे इकडे मशीन बघू शकता की हे मशीन जे आहे हे सगळं ऑटोमेटेड मशीन आहे. हे जे अम्ब्रेलाचे जे कॉर्नर्स आहे ना ते इकडे स्टिच होतात. अच्छा. हा, हे फुल ऑटोमॅटिक आहे. फक्त एक प्रेस केलं तर ते ऑटोमॅटिक करून जाते. आणि त्यानंतर ही मशीन आहे, ते याचे जे टॉप आहे याला स्टिच करायला यूज होते. ओके. हा, तर हे सगळं वेगवेगळे मशीन्स आहे आणि याचं प्रोसेस पण सगळं म्हणजे पर्पज पण सगळं वेगवेगळं आहे. म्हणजे तर एका अम्ब्रेलासाठी एवढी सगळी मेहनत, म्हणजे एक मशीनने काय होत नाही, काय बऱ्याच होत नाही. मशीन लागतात त्यासाठी. आणि लोकांना याच्यामध्ये पाहिजे तशी अम्ब्रेला मिळू शकते. म्हणजे आता प्रत्यक्षात आता मला अशी पाहिजे अम्ब्रेला माझ्या डोळ्यासमोर बनते तशी, मग तसं लोक अजून अट्रॅक्ट होतात, अट्रॅक्ट राईट? होतात 100%. त्याच्यामुळे कारण मार्केटमध्ये जे पण आहे ना ते सगळं सेलर्स आहे. म्हणजे फक्त ते आणून विकतात डिरेक्टली. आपलं जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि आपण रिटेल पण करतो. आणि हे अम्ब्रेलाजला काही पण झालं तर आपण इकडे सर्व्हिस पण देतो. म्हणजे आपले अम्ब्रेलाज इथे रिपेअर पण होते, सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि कसा एक ऑडियन्सला आणि कसा एक लोकांना ट्रस्ट बिल्ड होतो की हा माझ्या डोळ्यासमोरच ती अम्ब्रेला बिल्ड होते Correct. आणि मग मी घेते. तर Correct, चांगली correct, आहे. correct. आता तुम्ही हे बघू शकता की हे जे अम्ब्रेलाज आहे, आता आम्ही हे पण करतो. हे त्यांच्या नावाने आम्ही प्रिंट करून बनवत आहे. की हे आता एक फॉरेनचे ब्रँड आहे, त्यांचं आम्ही हे बघा, हे कटिंग झाली, आता हे स्टिचिंगचे प्रोसेस चालू आहे, त्यानंतर प्रिंटिंग होते. हे त्यांच्या नावाने आम्ही प्रिंट करून स्टिच करून असं बनवतो. तर हे पॉलिटिकल पार्टीज किंवा कंपनी हे सगळ्यांचे अम्ब्रेलाजचे आपण ऑर्डर घेतो आणि त्यांचं नाव प्रिंट करून देतो यामध्ये. नाईस, खूप छान आहे. म्हणजे मी आज पहिल्यांदा ही अशी अम्ब्रेलाची बोलतात ना की हे फॅक्टरी अशी बघितली की हा इथेच ते सगळं बनवतायत आणि सेल करतायत. किती काय काय लागतंय या मागे, बापरे. तर मंडळी, पावसाळ्यात आकाशात जसा रेनबो तयार होतो त्याचे फक्त 7 रंग असतात. पण आज मी या दुकानात त्यापेक्षा अधिक रंग पाहिले आहेत. या दुकानातील छत्र्या, रेनकोट हे एवढे रंगीबिरंगी वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये आहे, मी तर फार गोंधळून गेली. काय घेऊ काय नाही असं झालं. तुम्ही कधी येता या दुकानाला व्हिजिट करायला? हे दुकान ठाणे स्टेशन पासून अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जैन सन्स अम्ब्रेला या नाव हे दुकानाचं आहे. तर आता आपण छत्र्या आणि रेनकोट हे सगळं तर पाहिलंच, पण कपडे आणि चप्पल त्याचं काय ते देखील आपण पाहू.
पावसाळ्याच्या लिंकिंग रोडला. इथे आपल्याला आता वेगवेगळ्या व्हरायटीजच्या पावसाळी चपला पाहायला मिळणार आहेत, तेही एकदम ट्रेंडिंग वाल्या. चला तर मग पाहूयात. तर आता आपण या दुकानात आलो आहोत. इथे आपण वेगवेगळ्या व्हरायटीजचे क्रॉक्स, सँडल, शूज हे सगळं पाहू शकतात. किती वेगवेगळ्या कलर्स मध्ये अवेलेबल आहे. तर आता दादा मला काय सांगाल, किती रेंज पासून स्टार्ट आहे इथे? इथं ना ताई 200, 300, 400 अलग अलग प्राइस आहे. ओके, तर 200 पासून इथे सुरुवात आहे. तर मग मला दाखवाल का काही अशा ट्रेंडिंग चपला कशा आहेत, काय आहेत? हे बघा, हे पावसासाठी. पावसाळी हे बघा, हे झालं. ओके, तर ह्याची प्राइस काय सांगू शकाल मला? 300 रुपये, आणि मला ह्याची प्राइस सांगा ना काय आहे या क्रॉक्सची वगैरे? 350. 350. तर 350 ला इथे क्रॉक्स अवेलेबल आहेत. तुम्ही पाहू शकता वेगवेगळे कलर्स आहेत, इकडे सगळं आहे. आणि मला अजून काय काय व्हरायटीज दाखवा ना, की पावसासाठी नवीन ट्रेंडिंग हे बघा, काय आहे? 250 ला भेटेल पावसाळी. हे 350 रुपये भेटेल तुम्हाला. हे भेटेल तुम्हाला 300 ला, ते भेटेल ऑल सिल्वर आहे. तर इथे एकदम असं नवीन ट्रेंडी काय आहे पावसासाठी? अच्छा, हो, एक पॅटर्न आहे. ठीक आहे. तर इथे बरंच काही असं ट्रेंडिंग आहे, इकडे तुम्ही पाहू शकता. तुम्ही देखील इकडे नक्की व्हिजिट करा. तर आता पावसाळ्यात मुली जास्त तर वन पीस प्रेफर करतात. तर आता आपण आलो आहोत लिंकिंग रोडला. काय काय व्हरायटीज मध्ये वन पीस आहेत आणि त्यांच्याकडे काय कलेक्शन आहेत ते सगळे पाहणार आहोत. चला तर मग जाऊया. वन पीसचे वेगवेगळे कलेक्शन्स पाहू शकतो. अगदी शॉर्ट वन पीस पासून लॉंग पर्यंत सगळे आहेत. आणि त्याचा कपडा म्हटलं की कॉटन पासून सिल्क पर्यंत सगळे वेगवेगळे व्हरायटीजचे कपडे इथे अवेलेबल आहेत, जे की पावसाळ्यात लगेच सुकतात असे. तर आता मला तर इथले फार काय काय आवडत आहे, तर आपण बघूया की इथे नक्की कशा टाईपचे आहेत, काय आहेत आणि किती अमाऊंटचे आहेत इकडे वन पीस, कसे चालू होतात, काय होतात, हे सगळं. आजच्या या भागामध्ये आपण वेगवेगळ्या पावसाळी चपला, रेनकोट, छत्र्यांचे आढावे घेतले आहेत. तर अशाच नवनवीन गोष्टींचे आढावे आपण अजून घेणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा जय महाराष्ट्र. कॅमेरामॅन सिद्धांत सह मी अश्लेषा कांबळे. जय महाराष्ट्र.